पालघर जिल्ह्यातील एकही घटक आरोग्यापासून वंचित राहणार नाही. आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे. पालघर जिल्ह्यातील शेवटच्या घटकांपर्यंत आयुष्मान भारत मिशन अंतर्गत योजनेचा लाभ मिळावा. जिल्ह्यातील एकही घटक आरोग्यापासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी आज येथे केले. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी हेमंत सवरा, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश चौधरी, जिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालयांचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते. केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्व स्तरातील घटकांना नागरिकांना मिळावा याकरिता विकसित भारत संकल्प यात्रा 2034 अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठक डॉक्टर शेटे यांनी घेतली. यावेळी डॉक्टर शेटे यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली. यामध्ये आयुष्यमान भारत अंतर्गत देण्यात येणारे ओळखपत्र अधिकाधिक लोकांना मिळावे यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. याअंतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवा यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यातील एकही घटक आरोग्यापासून वंचित राहणार नाही तसेच आरोग्याच्या बाबतीत शासन कुठेही कमी पडणार नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी लक्ष देणार आहे, असेही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनाच्या यादीवर असणाऱ्या ठराविक खाजगी रुग्णालयात रुग्णांवर इलाज केला जातो. मात्र तेथील पॅकेज आणि उपचार पद्धती वाढल्याने रुग्ण उपचार घेण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे संबंधित घटकाच्या खिशाला कोणत्याही प्रकारची झळ बसणार नाही. त्यासाठी ही योजना तत्पर अधिकाधिक वाढवावी. पैसा अभावी कोणत्याही घटकाचा मृत्यू झाला नाही पाहिजे, असे निर्देश सर्व शासकीय रुग्णालय व खाजगी रुग्णालयांना दिले आहेत, असे डॉक्टर शेटे म्हणाले. राज्यामध्ये सॉल्व्ह झाल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आयोग स्थापन झाला पाहिजे. जो निर्णय होत नव्हता तो निर्णय करायचा झाला, त्यामुळे त्या निर्णयाची थोडीशी माहिती आपल्याला देणं आवश्यक आहे, जेणेकरून तो आपल्या मार्फत जिल्ह्याला अवगत व्हावा. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा तुम्हाला विनंती करतो. याची साधारणतः या आयोगामध्ये 26 नवीन पदं निर्माण होणार आणि याच्यामध्ये साधारणतः 4,20,00,000ची तरतूद ही करण्यात आली. साधारणतः आपली जी 1,25,00,000 जे आदिवासी समाज आहे त्या सर्व बंधूंना याचा फायदा होणार आहे. आणि याची जी मुख्य उद्दिष्ट आहे साधारणतः आदिवासी हक्कांचे संरक्षण करणं, अन्यायविरुद्ध कारवाईसाठी शिफारस स्वीकारणं, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी योजना निर्माण करणं किंवा सल्ले देणं, संस्कृती भाषा परंपरा त्यांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी अहवाल तयार करणं, बोगस प्रमाणपत्र धर्मांतरित जमाती यासारख्या विषयांवर स्वतंत्र चौकशी व अहवाल सादर करणं. आयोगाच्या रचनेमध्ये एक अध्यक्ष असणार आहे, जो कॅबिनेट दर्जा असणार आहे, उपाध्यक्षाला राज्यमंत्री दर्जा असणार आहे, 4 सदस्य असणार आहे, मुख्यालय मुंबई येथे असणार आहे. आणि त्याचे अधिकार जे आहेत त्या स्वतः ते तक्रारी घेऊ शकतात, चौकशी करू शकतात, सुनावणी घेऊ शकतात, शासनाला शिफारशी सुद्धा करू शकतात आणि सरकारी यंत्रणांवर योजनांवर देखरेख करणं, त्याचा अहवाल करणं आणि मिनिस्ट्रीला देणं हे अत्यंत महत्त्वाचं काम ते करणार आहे. आणि विशेष म्हणजे हा अहवाल ते केंद्राच्या अनुसूचित जमाती आयोगाला सुद्धा देऊ शकतात. त्या केंद्राची जी संसदेची कमिटी आहे, कॅबिनेट मिनिस्ट्री, त्याला सुद्धा ते अहवाल देण्याचा अधिकार हा त्यांना असणार आहे. आणि त्यामुळे थोडंसं त्याला सामाजिक आणि राजकीय सुद्धा महत्त्व या निमित्ताने निर्माण झालेलं आहे. कारण की सगळ्या आदिवासी समाजासाठी स्वतंत्र
आयोग असणार आहे. एक समाजीभूत आणि पारदर्शक असा आयोग यानिमित्त निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि आपल्या सरकारच्या जनजाती हितसंबंधातील वचनबद्धतेचे एक प्रतीक म्हणून त्यात बघितलं जाणार आहे. आपले भगवान बिरसा मुंडा जे आहे त्यांची 150वी जयंती वर्ष जे आहे समता वर्ष म्हणून सरकारने जाहीर केलेले आहे. आणि या समता वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोग स्थापन केलेला आहे. त्यामुळे एक चांगली भेट आदिवासी समाजासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या सरकारने दिली असं मला वाटतंय. त्याच्यामुळे या आयोगाच्या निमित्ताने बऱ्याचशा ज्या काय अडीअडचणी आहेत मी आता मागच्या वर्षी जे आयोगाचे अध्यक्ष आले होते त्यांच्यासमोर बरेचशा अडीअडचणी बघितले होते त्या आपल्या राज्यस्तरीयच निकाली निघू शकतात असं मला वाटत होतं. परंतु आयोग नसल्यामुळे ते अडचण निर्माण होती. जर आयोग निर्माण झाल्यानंतर जर इफेक्टिव्हली वर्किंग झालं निश्चितच त्या अडचणी आपल्या राज्यामध्येच सॉल्व्ह होऊ शकतील. राज्याच्या आदिवासी विकास विभागातर्फेच त्या सॉल्व्ह होऊ शकतील असं मला विश्वास आहे. त्यामुळे या आयोग जो निर्माण झालाय त्यासाठी मी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आशा व्यक्त करतो की इफेक्टिव्हली हा आयोग आपलं काम करेल आणि जनजाती समाजाला चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो.